Hello, voice is audible. Hello. Yes, sir. Okay. So we are going to cover some example based on whatever we have studied in morning lecture. That is nothing but the series magnetic circuit with air gap. Okay. We will cover example, maybe one or two. Let's see how many example is possible for covering. Is it visible to all? Yes, sir. Okay. So write down example. Write down it properly so that we can go proceed further. Yeah. And iron ring has cross sectional area of 3 centimeters square and mean diameter of 25 centimeter. Full stop. An air gap of 0.4 mm has cut across the ring which is wound with which is wound with 200 turns through which current of 2 ampere is passed. First off, if the total magnetic flux is 0.24 milliweber, find the relative permeability of still assuming no leakage and fringing. Assuming no leakage and fringing. लिहिलं सगळ्यांनी एक्झाम्पल लिहिलं सगळ्यांनी. आता बघा, अशा वेळेस जे एक्झाम्पल येतात सिरीज मॅग्नेटिक सर्किट मधले ते तुम्हाला लगेच आयडेंटिफाय होऊ शकतील. कशावरून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता? हे एक्झाम्पल हे सिरीज मॅग्नेटिक सर्किट विथ एअर गॅप मधलं आहे. कशावरून आयडेंटिफाय करू शकता? हाऊ वी आर गोइंग टू आयडेंटिफाय दिस एक्झाम्पल? Linkage and fringe. Yes, it is correct. They have given no leakage and fringing. Okay, ह्याच्यावरनं पण तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. अजून एक्स्ट्रा काय दिलेलं आहे तुम्हाला इथं? Air gap. करेक्ट. एअर गॅपची लेंथ किती दिलेली आहे? 0.4 मिलीमीटर. म्हणजे तुम्ही काय आयडेंटिफाय करू शकता? कशावरचं एक्झाम्पल आहे हे? कशावरचं एक्झाम्पल आहे? मॅग्नेटिक सिरीज मॅग्नेटिक सर्किट विथ एअर गॅप. आता बघा, इथं दोन पार्ट दिलेले आहेत. कुठले आहेत आपल्याकडं?
एक आयन आहे आणि दुसरा कुठला आहे, एअर गॅप आहे. बरोबर आहे का? एव्हरीबडी गॉट दिस वन? Yes. ऍक्च्युली जस्ट अ मिनिट, इथं स्टील नाहीये, आपल्याकडे आयन दिलंय त्यांनी, आयनची रिंग आहे. बरोबर आहे का? आपल्याकडे दोन पार्ट आहेत. पहिलं काय आहे, आयन आहे, आणि दुसरं काय आहे, सेकंड इज नथिंग बट दी एअर गॅप. ओके, आता हे दोन यूज करून आपल्याला काय करायचं आहे, रिलेटिव्ह परमेबिलिटी ऑफ आयन काढायचे. बरोबर आहे? ओके, आता बघा, मी सगळ्यांदा पहिल्यांदा गिवन थिंग्स लिहून घेतो. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आय विल राईट दी गिवन थिंग्स हिअर. पहिल्यांदा काय दिलंय बघा, क्रॉस सेक्शनल एरिया किती दिलेला आहे, 3 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे कशाची व्हॅल्यू दिली आहे, ए, 3 सेंटीमीटर स्क्वेअर. त्याला जर मीटर स्क्वेअर मध्ये केलं तर काय येणार आहे, 3 इंटू 10⁻⁴ काय येणार आहे, -4 meter. करेक्ट, -4 मीटर स्क्वेअर. बरोबर आहे? त्याच्यानंतर मीन डायमीटर दिलेला आहे कशाचा, हॅलो, Iron. आयन म्हणजे काय, एल. Pi into D. किती दिलेला आहे, मीन डायमीटर 25 सेंटीमीटर. जर एल काढायचं असेल तर मीन डायमीटर वरून आपण काय करतो, व्हॉट वी आर गोइंग टू डू, Pi हाँ. into D. करेक्ट, पाय इंटू डी. तर पायची व्हॅल्यू एवढी आहे, डी ची व्हॅल्यू किती दिली आहे, 25 सेंटीमीटर. म्हणजे 25 इंटू 10⁻² मीटर. आता सगळ्यांनी कॅल्सी घ्या आणि कॅल्सीवर ही व्हॅल्यू किती ते सांगा. सगळ्यांनी कॅल्सी ओपन करा आता. व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ दिस वन, कॅल्सी? 78.55 into 10⁻². 0.7 किती ते, 0.7853. ओके, 0.785 मीटर. त्याच्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे बघा, अँड एअर गॅप ऑफ 0.4 मिलीमीटर. म्हणजे ही कशाची व्हॅल्यू दिलेली आहे, एअर गॅप 0.4 मिलीमीटर. म्हणजे ही कुठली लेंथ दिलेली आहे, Air gap. करेक्ट. Air gap. त्यालाच आपण काय डिनोट करतोय, नथिंग बट दी एल जी. किती दिलेले आहे, 0.4 मिलीमीटर. त्याला जर मीटर मध्ये केलं तर काय येणार आहे, 0.4 इंटू 10⁻³ मीटर. आलंय का सगळ्यांना लक्षात? एव्हरीबडी गॉट दिस वन? Yes. आता पुढे काय म्हणलेलं आहे, इट इज बाउंड विथ 200 टन्स. बरोबर आहे? म्हणजे कशाची व्हॅल्यू आहे ही, N. एन. किती दिलेलं आहे, दॅट इज ऑफ व्हॉट, 200. त्याच्यानंतर प्रोड्युसिंग अ करंट ऑफ हाऊ मच इट इज, 2 एम्पियर. कशाची व्हॅल्यू आहे, आय, दॅट इज ऑफ व्हॉट, 2 एम्पियर. अँड आता बघा त्यांनी काय म्हणलेलं आहे, इफ द टोटल मॅग्नेटिक फ्लक्स, ओके, टोटल मॅग्नेटिक फ्लक्स किती दिलेला आहे, 0.24 मिलीवेबर. त्यांनी असं म्हणलेलं आहे का की हे आयन पाथ मधलं फ्लक्स आहे किंवा हे एअर गॅप मधलं फ्लक्स आहे का, असं म्हणलेलं आहे का त्यांनी, नो. सो दॅट इज नथिंग बट विच इज दी टोटल फ्लक्स, विच इज नथिंग बट दी फाय, विच इज ऑफ व्हॉट, 0.24 मिली वेबर. दॅट इज, ह्याला जर वेबर मध्ये केलं तर काय येणार आहे, 0.24 इंटू 10⁻³ वेबर. बरोबर आहे? आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, व्हॉट व्हॅल्यू वी आर गोइंग टू फाइंड आउट, म्यू आर फॉर आयन. बरोबर आहे? आता एअर गॅप साठी म्यू आर ची व्हॅल्यू काय असणार आहे, तुम्हाला आधीच सांगितलं होतं, रिलेटिव्ह परमेबिलिटी फॉर एअर इज, व्हॉट इज इट्स व्हॅल्यू, काय असणार, करेक्ट, ऍब्सोल्युटली, इट्स व्हॅल्यू इज 1. आता बघा मी फॉर्म्युला लिहितो इथं, एक्झाम्पल आता मी इथं सॉल्व्ह करतो. ओके, टोटल एमएमएफ कसा डिनोट करतोय, एन इंटू आय इज इक्वल टू 5 इंटू एल आय डिवायडेड बाय μ0 μr इंटू ए प्लस 5 इंटू एल जी डिवायडेड बाय μ0 μr इंटू ए. बरोबर आहे? कळलेलं का सगळ्यांना? आता ज्यावेळेस आपण ज्यावेळेस फॉर्म्युला बघितला तर इथं काय बघितलं, त्यावेळेस इथं 5G होतं आणि इथं काय होतं, सॉरी इथं काय होतं, 5I. बरोबर आहे का? आणि इथं काय होतं, 5G. करेक्ट आहे का? वेदर इट इज करेक्ट वन? Yes, sir. पण आता त्यांनी काय म्हणलेलं आहे, इथं देताना तसं फ्लक्स मेन्शन केलेलं आहे का, कुठलं आहे त्यांनी,
No, sir. No, means what I have to do, we have to take the phi as the common from this. Why I have taken it as the common? Because त्यांनी जे काय दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे, that is the total flux. बरोबर आहे का? त्यांनी काय म्हणलेलं आहे, that is nothing but the total flux. ओके, मग आतमध्ये काय राहणार आहे, Li divided by mu 0 mu r into a plus Lg divided by mu 0 mu r into a. बरोबर आहे का? सगळ्यांना कळलेलं आहे का हे फाय का घेतलं इथं? एव्हरीबडी गॉट दिस वन? Yes, sir. आपला Yes, फॉर्म्युला sir. काय आहे बघा, एमएमएफ इज इक्वल, सॉरी काय म्हणतो, एस इज इक्वल टू एमएमएफ डिवायडेड बाय फ्लक्स. बरोबर आहे का? जर एमएमएफ असेल तर काय असणार आहे, हा फाय इंटू यस. बरोबर आहे का? पण आता हे जे फाय दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे, दॅट इज दी टोटल फाय दे हॅव गिवन. ओके, दॅट्स वाय वी हॅव टेकन इट ॲज दी कॉमन. आता तुम्हाला कशाची व्हॅल्यू काढायची, विच व्हॅल्यू वी हॅव टू फाइंड आउट, दिस व्हॅल्यू ऑफ म्यू आर, म्हणजे म्यू आर फॉर आयन. कळले का सगळ्यांना? एव्हरीबडी गॉट दिस वन? आता व्हॅल्यू पुट करू शकताय का? हा, सगळ्यांना व्हॅल्यू माहित आहेत का? एन ची व्हॅल्यू किती आहे सांगा आता. व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ एन? 200. 200 इंटू करंटची व्हॅल्यू किती दिली आहे, 2. फ्लक्सची व्हॅल्यू 0.24 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय एल आय, आयन ची लेंथ किती दिलेली आहे, 0.785 डिवायडेड बाय, आता म्यू 0 ची व्हॅल्यू काय असणार आहे, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ म्यू 0? 4 pi into 10 raised. बघा 4 पाय इंटू 10⁻⁻7 इंटू म्यू आर ऑफ आय फाइंड आउट करायचं आहे, इंटू एरिया किती दिलेला आहे, हाऊ मच इट इज गिवन, 3 इंटू 10⁻⁻4 प्लस एल जी ची व्हॅल्यू, लेंथ ऑफ एअर गॅप 0.4 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय म्यू 0 किती आहे, 4 पाय इंटू 10⁻⁷. आता म्यू 0 फॉर एअर गॅप किती आहे त्याची व्हॅल्यू, हा किती असणार आहे त्याची व्हॅल्यू, 1. त्यामुळे ती ठेवली काय नाही ठेवली काय चालतीये, इंटू एरिया किती दिलाय, 3 इंटू 10⁻⁴. ओके, आता कॅल्क्युलेशन करताना काय करा बघा, पहिल्यांदा हे 200 इंटू 2 करा, डिवायडेड बाय हे 0.24 इंटू 10⁻³ करा, आणि मला किती येते सांगा सगळ्यांनी. हा, सगळ्यांनी हे करा, पहिल्यांदा 200 इंटू 2 करा, डिवायडेड बाय 400 डिवायडेड बाय काय ते 1.66. 4 into 10⁻⁻3. How much it is? 1.66. 1.24 into 10⁻⁻3. How much it is? 166. 1.66 into 10⁻⁶. Correct आहे का? Yes, sir. ओके, म्हणजे काय ते बघा 1.66 into 10⁻⁶ इज इक्वल टू, आता काय करायचं तुम्हाला सांगतो, आता हे म्यू आर सोडून हे म्यू आर ला हे करायचं आणि 0.785 डिवायडेड बाय दिस इंटू दिस करायचं. कळलंय का सगळ्यांना काय करायचं? एव्हरीबडी गॉट दिस वन? व्हॉट वी हॅव टू डू, 0.785 डिवायडेड बाय 4 पाय इंटू 10⁻⁷ इंटू 3 इंटू 10⁻⁴ करा, किती येते सांगा आता. 0.785 divided by 4 pi into 10⁻⁷ into 3 into 10⁻⁴. किती आलं? हा, किती आलं? What you are getting? $1.87. बघा 1.84 into 10⁻⁴. बघा मी पण करतो तुमच्या सोबत, इंटू 3 इंटू 10⁻⁴. माझं वेगळं आलंय, माझं 2.08 इंटू 10⁻⁹ आलंय. कुणाचं आलंय का तसं बघा. व्हॉट इज दॅट? 2.08 इंटू 10⁻⁹ डिवायडेड बाय म्यू आर प्लस
आता काय करणार आहे, याचं कॅल्क्युलेशन करा राईट हँड साइडच्या टर्मचं. बघा मी करतो आता कॅल्क्युलेशन राईट हँड साइडच्या टर्मचं, तुम्हाला सांगतो काय येतंय. 0.4 into 10 raised to -3 divided by 4 pi into 4 pi into 10 raised 106 into minus 6 3 10 raised to into 10 raised to -4. बघा काय ते 1.06 into 10 raised to 6 बरोबर आहे का? Yes, sir. 1.06 Yes, sir. into 10 raised to 6. आता काय करणार, हे जे आहे कुठलं 1.06 इकडे आल्यावर काय होणार आहे, लेफ्ट हँड साइडला आल्यावर काय होणार आहे, मायनस. म्हणजे बघा काय ते 1.66 into 10 raised to 6 minus 1.06 into 10 raised to 6 is equal to 2.08 into 10 raised to 9 divided by mu r. बरोबर आहे का? आता हे कॅल्क्युलेशन करतो मी लेफ्ट हँड साइडचं. बघा 1.66 10 to the power 6 minus 1.06 into 10 to the power 6. किती येते हे कॅल्क्युलेशन केल्यावर किती येते? 0.6. ओके, मी पुढचं पण आता कॅल्क्युलेशन करतो म्हणजे तुम्हाला पण टेन्शन राहणार नाही. ओके 0.6 येत आहे. Yes. Or something. 0.6 into 6 10 raised to 6. हा माझं बघा काय ते सगळ्यांनी एकदा व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. 0.6 येणार नाही. 6 into 10 raised to 5. करेक्ट, दॅट इज 6 into 10 raised to 5. व्हॉट इज दॅट? बघा इकडं इथे लिहितो मी 6 into 10 raised to 5 डिवायडेड इज इक्वल टू 2.08 into 10 raised to 9 डिवायडेड बाय म्यू आर. बरोबर आहे का? आता म्यू आर काढायचं झाल्यावर काय असणार आहे, म्यू आर इज इक्वल टू 2.08 into 10 raised to 9 डिवायडेड बाय तुम्हाला काय करावं लागणार आहे 6 into 10 to the power 5. म्हणजे बघा आता काय ते 2.08 into 10 to the power 9 just a minute 2.08 into 10 to the power 9 divided by answer किती येते 3466.66. आलं का म्यू आर? 3466.66. करेक्ट, Yes, म्यू आर sir. 3466.66. दिस इज ऑफ म्यू आर ऑफ आयन. सगळ्यांना कळलंय का हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं आहे? ह्या एक्झाम्पल मध्ये इम्पॉर्टंट का आहे, कॅल्क्युलेशन इज इम्पॉर्टंट, युअर कॅल्सी वर्क इज इम्पॉर्टंट. कळलेलं आहे का सगळ्यांना? एव्हरीबडी गॉट दिस वन? Yes, sir. Just write down this example very carefully. I am waiting for 5 minutes. You can write down this example. आणि सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्यायचं बरं का. गिवन थिंग्स व्यवस्थित लिहून घ्या. आपण एक्झाम्पल कसं सॉल्व्ह केलं व्यवस्थित लिहून घ्या.
लिहिलं सगळ्यांनी? लिहिले का? Completed? Yes, sir. Everybody completed? Yes. Can we go for next example? I'm going to erase all because if you have to go for next example, I have to erase all these things. झालंय का सगळ्यांचं? जायचं का पुढं? Yes, sir. Okay. Next example. Yeah. Write down next example. Yeah. A iron ring of 20 centimeter mean diameter, 20 centimeter mean diameter, with sorry with cross sectional area of with cross sectional area of 3.84 इकडे लिहितो पुढं into 10 raised to power -3 meter square. 3.84 into 10 raised to -3 meter square wound with 10s of 5 ampere current flowing through coil, producing flux of 2.5 milliweber in air gap. Full stop. Air gap is 3 millimeter wide. Full stop. Taking mu r is equal to 1200 and leakage factor of 1.2. Find out number of
turns. Find out the number of turns. काय डिफरंट आहे या एक्झाम्पल मध्ये कोण सांगते आता? व्हॉट इज डिफरन्स इन दिस एक्झाम्पल? व्हॉट इज डिफरन्स इन दिस एक्झाम्पल? हॅलो. Leakage factor is given. Yes, absolutely correct. Leakage factor is given. Okay. आता बघा सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. मी given things लिहून घेतोय. So which are the given things I am going to write here? First of all, काय दिलेलं आहे? 20 सेंटीमीटर आयनचा मीन डायमीटर दिलेला आहे. त्याची LI. हा LI कसं काढणार? Pi into D. पाय इंटू डी. करेक्ट. पाय इंटू डी ची व्हॅल्यू दिली आहे 20 सेंटीमीटर. त्याला जर मीटर केलं तर 20 इंटू 27 इंटू 10⁻². सो किती ते आता एल आय ची व्हॅल्यू सांगा मला सगळ्यांनी. कॅल्सीवर करून सांगा किती व्हॅल्यू येते. 0.848. करेक्ट. 0.8483. 0.848 मीटर. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे पुढे बघा. एरिया Cross section area. ए किती दिलेला आहे? 3.84 इंटू 10⁻³ मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर 5 अँपिअर कशाची व्हॅल्यू दिलेली आहे? Current. करंट इज ऑफ व्हॉट? 5 अँपिअर. त्याच्यानंतर प्रोड्युसिंग अ फ्लक्स ऑफ 2.5 मिलीवेबर इन एअर गॅप. म्हणजे कशाची व्हॅल्यू दिलेली आहे? 5G. 5G. फ्लक्स इन एअर गॅप दॅट इज 2.5 इंटू 10⁻³ वेबर. बरोबर आहे का? ओके. त्याच्यानंतर काय म्हणतोय? एअर गॅप इज 3 मिलीमीटर वाईड. 3 मिलीमीटर वाईड म्हणजे ती कशाची व्हॅल्यू दिलेली आहे? एअर गॅप हा 3 मिलीमीटर आहे असं सांगितलंय. म्हणजेच कशाची व्हॅल्यू आहे ती? LG. करेक्ट. 3 मिलीमीटरचा एअर गॅप म्हणजेच काय? लेंथ ऑफ एअर गॅप किती दिलेली आहे? LG किती दिलेली आहे? 3 मिलीमीटर. म्हणजेच काय असणार आहे? व्हॉट विल बी दॅट? 3 इंटू 10⁻³ मीटर. बरोबर आहे. त्याच्यानंतर म्यू आर म्हणजे किती घ्यायला सांगितलं त्यांनी? 1200. आता हा म्यू आर कशासाठी असणार आहे? ऑब्विसली हा म्यू आर कुठला असणार आहे? Iron. आयनचा. कारण एअर साठी व्हॅल्यू किती आहे? व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ रिलेटिव्ह परमिएबिलिटी फॉर एअर? इट इज 1. सो म्यू आर फॉर आयन दॅट इज इक्वल टू 1200. आता आपल्याला फाईल त्याच्यानंतर अजून एक व्हॅल्यू दिली. कशाची? लिकेज फॅक्टर. किती दिलेला आहे? 1.2. लॅम्बडा दॅट इज 1.2. फाइंड आउट काय करायचं आपल्याला? नंबर ऑफ टर्न्स दॅट इज कॅपिटल एन. आता मला कशाची व्हॅल्यू मिळालेली आहे? 5G ची. माझ्याकडे 5I ची व्हॅल्यू आहे का? वेदर आय एम हॅव्हिंग व्हॅल्यू ऑफ 5I? No. नो. कशी फाइंड आउट करू शकतो मी? आपण एक नोट लिहून घेतली सकाळी. काय नोट आहे? व्हॉट विल बी दॅट? द फ्लक्स इन द आयन पाथ इज इक्वल टू लॅम्बडा Lambda. Into flux in air gap. लिहून घेतले का? आहे का सगळ्यांच्या नोटबुक मध्ये? Yes, sir. Yes, sir. सो व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा? किती दिलेले आहे? 1.2 इंटू फ्लक्स इन एअर गॅप 2.5 इंटू 10⁻³. So tell me the value of flux in ion path. What will be that? किती येते? 3 into 10⁻³ 3 into 10⁻³ वेबर. आले का बरोबर सगळ्यांना? Yes, sir. Now we will solve the next example here. Okay, so what will be the formula now? N into I is equal to pi I into Li divided by mu0 mu r into A plus phi G into Lg divided by mu0 mu r A. आता n ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ n? काढायची आहे. इंटू and find out. दिलेले आहे 5.
आता फाय आय ची व्हॅल्यू बघा 3 इंटू 10 टू दी पॉवर -3 इंटू फाय आय एल आय ची व्हॅल्यू 0.848 डिवायडेड बाय 4 पाय इंटू 10 टू दी पॉवर -7 इंटू म्यू आर फॉर आय एम 1200 इंटू एरिया दिलेला आहे 3.84 इंटू 10 टू दी पॉवर -3 प्लस 5G लेंथ ऑफ एअर गॅप फॉर एअर गॅप लेंथ 2.5 इंटू 10 raised to -3 सॉरी 5G इथे दिलेला आहे दॅट इज 3 इंटू 10 टू दी पॉवर -3 डिवायडेड बाय LG इथे तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे एक्झाम्पल मध्ये किती दिलाय LG किती दिलेला आहे 3 into 10 raised to minus 3 3. into 10 raised to minus 5G बरोबर आहे का 2.5 इंटू 10 raised to 5. -3 डिवायडेड बाय 4 पाय इंटू 10 raised to -7 इंटू म्यू आर फॉर एअर relative permeability of air is 1 into area 3.84 into 10 to the power -3. आता सगळ्यांनी कॅल्क्युलेशन करून पहिली टर्म किती येते सांगा प्लस दुसरी टर्म किती येते सांगा. यात आता फक्त मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे. बघा सगळ्यांची पहिली टर्म अशी येते का 439.33 Yes, sir. 2.5 into 10 to the power -3 into 3 into 10 to the power -3 divided by 4 pi into 10 to the power आणि दुसरी टर्म अशी येते का बघा 154.24 इज इक्वल टू n इंटू 5. आता 1 is equal to 1993.57 is equal to n into 5. So n is equal to 1993.57 divided by 5. So what will be the value of n? बघा 398 398.71. 98.714. आली का अशी व्हॅल्यू सगळ्यांची? Yes, sir. ओके. आता जनरली आपण लिहिताना टर्न्स ह्या कधी ह्याच्यात नसतात, काय म्हणतो पॉइंट मध्ये नसतात, बरोबर आहे का? असं असते का कधी 1.2 टर्न्स आहेत, 3.4 टर्न्स आहेत, असं आहे का कधी? वेदर इट इज पॉसिबल. त्यामुळे लिहिताना काय करायचं n that is nearly equal to 398. ओके, गॉट इट एव्हरीबडी? कळलेलं आहे का सगळ्यांना हे एक्झाम्पल? आय एम नॉट गेटिंग व्हॉइस. व्हॉट यू वॉन्ट टू से? हॅलो, सगळ्यांना कळले का एक्झाम्पल हे? Everybody got this example? Yes, sir. So write down this example in your notebook. Fastly write down. In between that, I will take your attendance.
हेलो सर। हाँ बोला की. हेलो सर हेलो. हेलो सर, हाँ, कैसे हैं? who is this one? सर कैसे हो सर? अरे जितना पूछ रहा हूँ उतना बता कि कैसा है। कैसा है सर, तू कैसा है? नीलो पोदीना